विकासाच्या दृष्टीने छोटी राज्य अधिक सक्षम सिद्ध होऊ शकतात, त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला आपलं पूर्ण समर्थन असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलं आहे। नागपुरातील तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात नशामुक्त भारत आंदोलनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी त्या आल्या होत्या। दरम्यान आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी त्यांच्यासोबत नशामुक्त भारत आणि स्वतंत्र विदर्भ या विषयावर बातचीत केली। जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताचा नावलौकिक जगभरात पसरलेला आहे, पण भारताची तरुणाई ही नशेच्या अधीन झाल्याचं दुर्दैवी चित्र हल्लीच्या काळात आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मेधा पाटकर ज्या आहेत त्या नशामुक्त भारत आंदोलन चालवत आहेत। त्या भारतभर फिरून जे तरुणाई आहे त्यांना नशामुक्त करण्यासाठीचा प्रयत्न करतात। आपल्यासोबत मेधाताई आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचं काय जे आंदोलन आहे काय सांगता येईल। आज हम लोग 20 साथी 2 अक्टूबर को कन्याकुमारी से निकलकर यहाँ पहुँचे हैं। नागपुर में तिरपुड़े कॉलेज ऑफ सोशल वर्क जिसकी गोल्डन जुबिली मनाई जा रही है, हम लोग सभी यहाँ पहुँचे। हम लोग जो नशा मुक्ति की बात कर रहे हैं वो सही में इस देश को, युवाओं को और समाज को बचाने के लिए। महिलाओं पर सबसे ज़्यादा अत्याचार इस कारण से होते हैं और रास्ते पर के एक्सीडेंट्स भी इस कारण से होते हैं, ये तो जग जाहिर है। और कोई एक हाथ छूटता है सलमान खान, पर बाकी सब छूट भी नहीं सकते और मौत के कगार पे ढकेले जाते हैं। और इसके शासन जो इसका व्यापार कर रही है उसके हम पूर्णतः खिलाफ है। हमें चाहिए बिहार जैसा एक सशक्त कानून और साथ साथ समाज जागरण। मेधाताई, गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या राज्यांची संकल्पना पुढे आली आहे आणि ती महत्त्वाची असून आणि ती विकासाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरलेली आहे। विदर्भात तुम्ही आहात, विदर्भातही मोठ्या प्रमाणात वेगळ्या विदर्भाची मागणी होते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचा जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय जो आहे त्याची भूमिका पहिल्यापासूनच छोट्या राज्यांच्या बाजूची आहे। उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता। मात्र एक आम्ही अनुभवतो आहे आणि आमची भूमिकाही तशीच आहे की केवळ छोटी राज्य होऊन चालणार नाही, अगदी गावागावामध्ये स्वराज्य, निर्णय प्रक्रियाचं स्वातंत्र्य, संसाधनांवरचा अधिकार हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि अंतर्गत महिलांना, दलितांना, कष्टकऱ्यांना काय स्थान आहे हे ठरवतं खरोखर स्वराज्य आहे की नाही आणि विकेंद्रीकरणामुळे फायदा होईल की नाही। त्यामुळे एक पहिलं पाऊल म्हणून छोट्या राज्यांना आमचा पाठिंबा आहे आणि विदर्भामध्ये भरपूर संसाधनं आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, लोकांची अतिशय प्रखर अशी मागणी आहे। त्यामुळे छोटं राज्य होण्यास आमची हरकत नाही। शेवटी आपण देशाच्या घटनेला धरून आणि स्मरूनच कुठलंही राज्य करणार आणि ते देशाच्या अंतर्गतच करणार, यामुळे त्याचा विरोध करण्याचं काही कारण वाटत नाही। नक्कीच छोटे राज्य हे विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असतात। छोटे राज्य व्हायला पाहिजे, त्यात विकासही व्हायला पाहिजे, पण तो विकास सर्वसमावेशक असायला पाहिजे। कॅमेरा पर्सन निलेश रावेकर सोबत मी धनंजय टिपले, UCN न्यूज, नागपूर।